नमस्कार प्रेक्षकांनो, या प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की खूप भयंकर असे नवनवीन ट्विस्ट या मालिकेत येताना दिसत आहे. सध्या या सावनीने सईच्या कस्टडीसाठी मुद्दाम नाटकं केले आहे, खोटे नाटे आरोप केले आहे आणि यासाठी मुक्ताने सागर इकडे आले असतात. मला माहिती तुम्ही येणार आहे, पण एक लक्षात ठेवा, त्या आदित्य सोडा, सईची कस्टडी सुद्धा आता मी मिळवणार अशी धमकीच ती मुक्ताला देताना दिसते. तेव्हा मुक्ता बोलते की तू किती काही कर, या सईचं नाव सुद्धा काढलं ना तू तुझ्या बाजूने वळवायचं तर तुला फाडून खायला असं बोलताना दिसते आणि बरंच बोलताना दिसते. त्यावेळी बोलते आता तू काय करू शकत नाही, माझ्याकडं ना या ठिकाणी खूप काही पुरावे आहेत. ही मीडिया प्रेस कॉन्फरन्सला एक पायरी होती. त्यानंतर आता मी या सागरने फॉर्मवर जे परमिशन दिली होती ॲम्बिशनची, त्याचे पुरावे आहे आणि ते मी सादर करणार. त्यानंतर सगळं संपलं, सहीची कस्टडी मला मिळणारच. तेव्हा किती नालायक बाई आहे. हा सागरही भडकतो. सागर, तुम्ही खरंच खूप चुकीचं केलं. तुम्ही त्या फॉर्मवर सही कराय नको हवी होती. तुम्ही बाळाचा विचार करायला पाहिजे होता. या नालायक बाईचा विचार करायलाच पाहिजे नव्हता, कारण ही त्या लायकीचीच नाही असं या ठिकाणी बोलताना दिसते. यानंतर सावनी होते, तू कितीही काही बोला, आता काही होऊ शकत नाही. या आदित्यसोबत सईला पण मी मिळून घेणार. तेव्हा ही बोलते, तू काही कर, तुझे हे जे काही प्लॅन आहे ना ते मी उधळून लावणार. तू कितीही प्रयत्न कर आणि एक लक्षात ठेव, तू किती नालायक आहे हे ना मला माहिती आहे. मुलांच्या भावनांशी खेळणं ना आता सोडून दे. आणि तू मला म्हणते ना मी सईला पण मिळवणार. मी तुला ओपन चॅलेंज देतो, तू जे काही करायचं ते कर. पुढील 48 दिवसात तुझं हे सगळं कटकारच आहे ना मी उघडकीस आणणार आणि तू सगळं जगाला ओरडून सांगणार तू काय आहे म्हणून. असं ती धमकी या ठिकाणी आपल्याला सावनीला देताना दिसते. यानंतर सावनी बोलते, तू किती उडायचं, किती काय बोलायचं बोल. हे उडणारे बुडबुड आहे ना तू तुझ्यापर्यंतच ठेव, कारण काहीच फायदा होणार नाही. आता सगळं माझ्या हातात आहे, मी जिंकते. तेव्हा ही बोलते, तू किती काय कर, तुला मी जिंकूच देणार नाही. मुक्त असं बोलून तिला ओपन चॅलेंज 48 देताना देते आपल्याला या ठिकाणी. आणि मग इकडे मुक्ता आणि सागर त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये आले असतात. आणि हे मुक्ता बोलत असते की ह्या सईला, सॉरी, या सावलीला मी सोडणार. तिचे हिंमत कशी झाली, त्या सईचं नाव सुद्धा काढलं ना तर मी काय करेन माहिती नाही. तेव्हा या ठिकाणी हा सागर बोलतो, आता सगळं जाऊ दे, आपण इथे पार्किंगमध्ये आलोय, आता या गोष्टीचा विषय काढू नका. तेव्हा नाही नाही, ती सावनी ना आई बहीण बायको सोडा, आई होण्याच्या सुद्धा लायकीची नाही आहे. तिला मी चांगला धडा शिकवणार. कशी वागते ती मुलांशी, मुलांच्या भावनांशी खेळते असं बरंच या ठिकाणी बोलताना दिसते. तेव्हा सागर बोलतो, हो मला माहिती आहे, पण आता शांत राहा. आता सईचा विचार करा तुम्ही. आता सईला मी नकोय, तुम्ही घरी जा, त्यांच्याशी वेळ घालवा. तेव्हा नाही, असं काही नाही, काळजी करू नका, मला माहिती आहे तुमचं सईवर किती प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. आणि आदित्यच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे ना, आदित्यला तुमचं तोंड सुद्धा बघत नव्हतं. वाढदिवस मला अजूनही आठवतो, तो हलवा आणला होता, त्या आदित्यने फेकून दिला होता. तो तुमच्याशी बोलायलाही तयार नव्हता. पण आता काय, हळूहळू सगळ्या गोष्टी बदलल्या ना, तोही तुमच्यावर आता प्रेम करतोय, आता पूर्णपणे बदलले. तसंच सईच्या मनातली या सगळ्या गोष्टी आपण काढून टाकू. तुम्हाला ती नकोय असं जे तिच्या मनात भरलं ना ते सुद्धा आपण बाहेर काढू. तुम्ही काळजी करू नका. आणि किती हे झालं तरी एक संधी कुठल्या ना कुठं अशा असते, आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही असं या ठिकाणी मुक्ता या सागरला समजवताना दिसते. आणि चला आता आपण घरी जाऊया असे बोलते. तेव्हा ही बोलते, नाही, आईची औषधं संपली आणि दूध पण आणायचं आहे, मी जाते. तेव्हा मी जातो, तुम्ही सईसोबत जा, ती वाट बघत असेल. तेव्हा ही बोलते, नाही, आता तुम्हाला गरज आहे या सईशी वेळ घालण्याची, मी जाते. आणि मग इथे आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इंद्रा या सेट म्हणजे उदास झालेल्या सईला हसवण्याचा प्रयत्न करते. ही स्वाती पण खूप हसवण्याचा प्रयत्न करते. खेळणे वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी असते ते दाखवताना दिसते. आणि मग इंद्रा नंतर बोलते, कार्टून वगैरे तुला दाखवू का. मग या ठिकाणी जुईला पण आणा स्वाती, आपण मस्तपैकी कार्टून बघूया, आनंद घेऊया असं या ठिकाणी इंद्रा बोलताना दिसते. यानंतर मग ही वेगवेगळ्या ज्या काही खेळण्या बापूने बाकीच्याने आणलेल्या असतात ते दाखवताना दिसते. आता हा भाऊला पण तुझ्यासारखा फुगला आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात इकडे. आणि या ठिकाणी मग स्वाती वेगवेगळे खेळणे अजून दाखवते. कोमलातूने बाकीच्यांनी ज्या काही भावले वगैरे टेडी बिअर सगळे आणले होते ते दाखवले. त्यानंतर मग इथे पप्पांनी जे काही गिफ्ट आणले होते तेही दाखवले. हे तुझ्या पप्पाने आणलं होतं तुझ्यासाठी स्पेशल, तुला आठवतंय का असं बोलताना वेगवेगळ्या आठवणी जुन्या काढताना आपल्याला दिसते. आणि एक प्रकारे ज्या काही जुन्या आठवणी आहेत सईच्या बाबतीत गोड सागरच्या, त्या सगळ्या तिला सांगण्याचा प्रयत्न करते. पण सई मात्र या ठिकाणी प्रचंड अपसेट असते. ती याच्यावर काहीही रिॲक्ट करत नाही. त्यानंतर मग ती लहानपणाची आठवणी सांगते की लहानपणी ना तू 2 वर्षाची असताना
तुला गुंडाळता येतच नव्हतं पप्पांना कपडामध्ये. खूप प्रयत्न केले. तू एक हात बाहेर काढायचे, पाय बाहेर काढायचे. शेवटी मी मी तिला सागरला सगळं सांगितलं कसं करायचं आणि त्याने मग 2 तास प्रॅक्टिस केली. त्यानंतर मग तू या ठिकाणी त्याला व्यवस्थित सगळं जमायला लागलं आणि तुझ्याशिवाय तू आणि तू त्याच्याशिवाय तू झोपत नसायची असं बोलते. निसारी बाथटबचं इंद्रा बोलते लहानपणी असताना तुला टबशिवाय अंघोळच करायला आवडत नसायची. मग तुझे पप्पा टबमध्ये बसवायचे, तुला एंटरटेनमेंट करायचे, नाचत असायचे, गात असायचे फक्त तुझ्यासाठी. ते गायचे पण असं बोलताना या ठिकाणी दिसते, पण ती मात्र काहीच बोलत नाही, शांत बसते. आणि मग या ठिकाणी थोड्या वेळाने तुम्हाला पाहायला मिळेल की सागर येताना दिसतो आणि तिथंच तो समोर थांबतो. हाय सई, कशी आहेस? तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि मग तो बोलतो, आपण एक काम करायचं का, एक खूप छान ॲनिमेटेड मूव्ही आली आहे, ती आपण सगळे मिळून बघायला जाऊ. सईला मी आणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि सईच्या आवडत्या ज्या काही पॉपकॉर्न आणि कॅरमेल आहे, कॅडबरी, ते सगळं आपण मागू आणि एन्जॉय करू असं तो बोलताना दिसतो. सई तू येणार ना असं सुद्धा विचारतो. नाही, मी कुठंच येणार नाही असं ठणकावून ही सई या ठिकाणी बोलते. पप्पाला माझं तोंड बघायचं नव्हतं ना, आता मला त्याचं तोंड बघायचं नाही. पप्पा जिथे जिथे जाईल तिथे तिथे मी येणार नाही असं सई भडकून बोलते आणि तिथून निघून जाते आणि दिसताना हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप त्रास होतो. सागरला प्रचंड त्रास होतो आणि या ठिकाणी मग तो बोलतो, या सावनीने माझ्या मुलीला किती दुखावलं, खरंच ते खूप वाईट आहे. पण मला समजायला हवं की हे एका दिवसाचं नाही, एका दिवसात ती नीट होणार नाही आहे. मला सईचा तिला वेळ या ठिकाणी द्यायलाच पाहिजे असं या ठिकाणी सागर विचार करतो आणि जास्त तिला फोर्स करू नका असं सगळ्यांना सांगताना आपल्याला दिसतोय. आणि मग इथे किचनमध्ये असताना मुक्ता सागरकडे बघते, अजूनही सई याच्याशी बोलत नाही म्हणून ते खूप अपसेट आहे. आणि मग ही मुक्ता, काळजी करू नका, हळूहळू सगळं नीट होईल असं धीर देताना दिसते. सई अजून तुमच्याशी बोलत नाही, तुम्ही अपसेट होऊ नका. तेव्हा हा सागर बोलतो की नाही, मी माझ्या मुलीला वेळ द्यायला तयार आहे. लहानपणापासून ती माझ्या प्रेमासाठी तरसत होती, ती एवढी लहान असून सुद्धा या ठिकाणी थांबली, कशाची पर्वा न केली, माझ्या प्रेमासाठी आसुसलेली होती, पण मी प्रेम दिलं नाही. मलाही त्या सगळ्या गोष्टीसाठी पूर्ण वेळ लागला आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मुलीच्या नात्यासाठी मी नक्कीच वेळ देऊ शकतो असं या ठिकाणी सागर मुक्ताला बोलताना दिसतो. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, आपण प्रयत्न करूया, प्रयत्न करायचा सोडायचं नाही असं या ठिकाणी मुक्ता सागरला समजवताना दिसते. आणि तेवढ्यात इंद्रा येते, तू इथे काय करते यावेळेस? काय नाही, तुमची गोळ्या वगैरे संपल्या होत्या ना, म्हणून म्हटलं गोळ्या वगैरे आणाव्या. तेव्हा पण तुला सगळ्या गोष्टी लक्षात असतात, सगळ्यांची काळजी. या सईच्या टेन्शनने माझा BP खालीवर होत राहतो, पण तू माझी काळजी घेते असं बोलून हे मग रूममध्ये जाताना दिसत. रूममध्ये गेल्यानंतर हे आपल्याला स्वाती बोलते, ही सई झोपली आहे, हळू ये. आणि आल्यानंतर मुक्ताला बघून लगेच, मुक्ता आई तू कशाला, कुठे गेली होती, प्लीज मला कुठे सोडून जाऊ नको असं बोलते दिसते. आणि ही स्वाती बोलते, मग मागच्यापासून मी आई भाई एवढं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, कोणाशीच ती बोलली नाही. आणि मुक्ता आई आल्याबरोबर बोलायला चालू केली असं या ठिकाणी बोलताना दिसते. आणि सागर पप्पा ला मी नकोय तर मी पण त्याच्याशी बोलणार नाही, त्याचं तोंड बघणार नाही, हेच बोलत होती. तेव्हा बरोबर बोलते सई, त्याचा पप्पा खूप बॅड आहे असं बोलताना दिसते. बाकीच्या पप्पासारखं नाही आहे, तो खूप बॅड आहे सईसाठी असं बोलताना दिसते. सईला या ठिकाणी नवलं तेव्हा ती बोलते, बाकीचे पप्पा कसे, मुलीला जर काहीही झालं नाही या ठिकाणी लगेच कशाचीही पर्वा न करता दवाखान्यात डॉक्टरकडे जाताना दिसतं आणि त्यानंतर मग त्याची काळजी घेतात. पण तुझ्या पप्पांनी कधी असं केलंय का? नाही ना. तेव्हा हो हो, असं पप्पांनी केलंय मागे नाही का, मला अचानक आजारी पडले, दाताला लागलं होतं म्हणून या ठिकाणी पप्पा घेऊनच आले होते सगळं काम सोडून. तेव्हा कुठे, अरे तुझ्याच क्लिनिकमध्ये घेऊन आलो होतो, तू विसरले का असं या ठिकाणी सई तिला बोलताना आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी ती परत सांगते, हो नेलं होतं मला, हे सगळं केलं त्यांनी. त्यानंतर मग एवढ्याशाने काय होतंय, तुझा पप्पा खरंच बॅड आहे असं सुद्धा या ठिकाणी ही मुक्ता बोलताना दिसते. बाकीचे पप्पा ना शॉपिंगला सगळीकडे इकडे नेत असतात, तुला माहीतच असेल, पण तुझ्या पप्पाने असं कधी केलंय का? तेव्हा स्वतः असताना दिसते, ही इनडायरेक्टली सईला समजवत असते. त्यानंतर ती बोलते, हो नेले ना मागे, आणि सगळ्या जुन्या आठवणी ती आठवताना सगळं दिसते. आणि मग आता यंत्रा भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, ही सावनी वकिलाला फोन करते आणि माझी केस एवढी स्ट्रॉंग बनवा ना, आणि जी अमाऊंट आहे ती सगळी एवढी मोठी टाका की माझा सगळा लॉस भरून निघाला पाहिजे असं ते वकिलाला सांगताना दिसते. दुसरीकडे इथे हा हर्षवर्धन सावलीला फोन करतो, एकीकडे तू एवढा मोठा कांड केलाय त्याच्यामुळे आपल्याला सगळा फायदा होतोय, दुसरीकडे या सागरचे असाइनमेंट हळूहळू ना सगळे
एक एक करून निघून जाणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, आपला प्लॅन पूर्णपणे यशस्वी होतोय असं ते सावनीला बोलताय दिसतं आणि हे दोघेही खूप खुश आनंदात दिसतात. आणि हे सगळं मात्र या ठिकाणी ही मुक्ता तेवढंच येते आणि हे सगळं ऐकते. म्हणजे सावनी आणि हर्षवर्धन एक झालेत, हे दोघे एकत्र आलेत असं ते मला समजून जातं. त्यामुळे ते अजूनच घाबरताना दिसते. आता काही करून तिचा डाव उलटाय पाहिजे अशा विचारामध्ये ती सावनीला धडा शिकवण्यासाठी मुक्ता आता यापुढे काय करते हे आता आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल. अशाच मालिकेचे नवनवीन रूप पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता.